नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण मॅडमचं स्वागत करूया. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा आमच्यासोबत सहभाग घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत, प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्ही आता आम्हाला विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022 हा मुंबईचा ST कोड आहे आणि 66843333 हा आपला फोन नंबर आहे, स्टुडिओचा नंबर आहे. तेव्हा नक्की कॉल करा, आम्ही वाट बघतोय. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण मागच्या आठवड्यात सुद्धा हा कार्यक्रम विषय घेतलेला होता आणि आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे म्हणत असताना मी एक प्रश्न विचारला होता की प्लॅन बेबी संदर्भामध्ये की काय करता येतं वगैरे. अनेक वेळेला असं होतं की मुलांमध्ये जन्मजात काही दोष आढळत असतात. मग आंधळेपणा असेल म्हणा किंवा मतिमंदत्व सारखा विषय असेल, असे खूप सारे दोष आपल्याला आढळतात जे जन्मजात असतात. मूल जन्मतानाच ते घेऊन येतात. हे जे आजार आहेत हे अनेक वेळेला असाध्य अशा स्वरूपाचे असतात. पुढे त्याचं काही फार करता येत नाही. पण अशा स्वरूपाचे आजार जर टाळायचे असतील तर गर्भसंस्कारासारखी जी क्रिया आहे ही किती उपयोगी ठरू शकते, फायदेशीर ठरू शकते? बघा, गर्भसंस्कार म्हणजे आपण मागच्याही वेळेला समजवलं होतं की हे आपल्या म्हणतो ना की जेनेटिक्स वरती जे वेगवेगळे संस्कार होत असतात. म्हणजे आता आपण थंड वाऱ्यात गेलो किंवा आपण काही गरम खाल्लं तर या सगळ्याचा आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलवरती इफेक्ट त्याचा होत असतो. आता हे जो काही इफेक्ट आहे हा नॅचरली कुठेतरी रुजू होतो ना हळूहळू. म्हणजे थोडंसं असलं तर मग कदाचित आपलं शरीर त्याच्याबरोबर भांडू शकतं. पण हे जे त्रास असतात ते कंटिन्युअस जर का आपण शरीराला देत राहिलो तर त्यातनं आपलं जेनेटिक्स चेंज होतं, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. आता हे म्युटेशन जे आहे ते छोट्या मोठ्या प्रमाणात कसं पण असू शकतं. त्यामुळे आपल्याला जर का बाळांना खरोखरी आजारांपासून लांब ठेवायचं असलं किंवा त्याचा कमीत कमी त्रास होऊ द्यायचा असला, कारण आता तर सध्याच्या काळात आपण बघतो आहोत की लहान मुलांना जन्मतानाच हे बाकीचे तर त्रास जाऊच द्या, पण डायबिटीस सुद्धा फार प्रमाणात दिसत आहे आणि थायरॉइडचे सुद्धा त्रास आता मुलांना फार दिसतात आहे. आणि आपण बघतो आहोत की ज्या स्त्रिया गर्भवती राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा सध्या हे अग्नितत्वाचे त्रास जे आहेत ते फार प्रमाणात दिसतात. म्हणजे छोटे छोटे त्रास, मोठे त्रास हे सगळे मुलांमध्ये तसेचे तसे जाताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये एक सगळ्यात मोठा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे बीज शुद्धीचा. म्हणजे तुम्ही जे बाळाला स्पर्म आणि ओवम देणार आहात आई वडील म्हणून, त्यांची शुद्धी होणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. आणि हे जे काम आहे ते सेल्युलर लेवलवरती व्यवस्थितपणे करायचं असेल तर संतुलन पंचकर्मासारखा उपचार जो आहे तो त्याच्याकरता घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं असतं की आपण गर्भसंस्कार केलं म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यापासून औषधं घ्यायला सुरुवात केली की तो गर्भसंस्कारचा एक खूप वेगळा पार्ट होऊन जातो. पण मुळापासून जर का आपल्याला गर्भसंस्कारचा खरा फायदा हवा असला तर हे शरीर शुद्धी करून घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक असतं. याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ देणं आवश्यक असतं, थोडी स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं आणि मुख्य म्हणजे प्लॅन प्रेग्नन्सी, की आता मला बाळ हवं आहे तेव्हाच आपण हे सगळं प्लॅनिंग करू शकतो ना पंचकर्मा वगैरेची. तर ते सगळा विचार जो आहे तो अत्यंत आवश्यक असतो. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाची पण ही जबाबदारी आहे की जेव्हा आपल्याकडे नवीन जोडपं लग्नानंतर आपल्याकडे सगळं आपण बाकी सगळं समजवतो तेव्हाच ही सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला समजवणं त्यांना अत्यंत गरजेचं आहे. तर आमच्याकडे अशी बरीच लोक आहेत की जे लग्नाचं आपण गिफ्ट देतो म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये सरळ संतुलनचं जे आयुर्वेदिक गर्भसंस्कार पुस्तक आहे हेच गिफ्ट म्हणून आईवडिलांना देतात. आईवडिलांना म्हणजे त्या कपलला देतात की पुढे तुम्हाला कधी पण विचार करायचा असेल तर ह्याच्यातनं सगळं व्यवस्थित सखोल मार्गदर्शन घेऊन मगच तुम्ही बाळ होण्याकरता प्रयत्न जो आहे तो केलेला जास्त उत्तम ठरतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला कुठल्याही आजारांपासून वाचायचं असलं, कुठलेही त्रास आपल्याला कमी करायचे असले तर म्हणजे जे शास्त्रोक्त पंचकर्म आहे संतुलन पंचकर्मासारखं, त्याला खरं काही पर्याय नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक काय विचार करतात की एखादी बस्ती घेऊन टाकली, एखादी उत्तर बस्ती घेऊन टाकली किंवा एखादा जाऊन मसाज किंवा शिरोधारा घेऊन टाकली तर मग आपल्याला काहीच हरकत नाही प्रयत्न करण्याकरता. पण तसं नव्हे. जसं आपण नेहमी सांगत आलेलो आहोत की आपल्याला शरीरातले जे एकूण एक सेल आहे त्याच्यावरती जेव्हा काम करू तेव्हाच स्पर्म आणि ओवम जे बीज सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये त्याच्यावरतीही काम करणं आपल्याला शक्य होतं. आणि ते जर का व्यवस्थितपणे झालं तर मग आपल्याला बरेचसे त्रास जे आहेत ते नक्की कमी करता येऊ शकतात. वयाचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा अनेक वेळेला मॅडम चर्चेत येतो. आता काय झालंय की आत्ताच्या काळामध्ये
पूर्वी जसं कमी वयांमध्ये लग्न होत होती तसं हो. होत नाहीये. अगदी खरं. करिअर, बिझनेस असेल म्हणा की या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये एवढा उशीर होऊन जातो की अनेक वेळेला 35-40व्या वर्षी सुद्धा लग्न होतात. Right. आणि मग अशा काळामध्ये जी मूल होणं ही जी एक नैसर्गिक प्रक्रिया आपण म्हणतो, तिला कशा पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे किंवा या वयांमध्ये जर ती मुलं झाली तर मग काय काळजी घेतली पाहिजे किंवा या वयांमध्ये ती मुलं होऊ द्यावीत की नाही, हा पण एक शंकेचा भाग असतो. काय सांगता येईल? सगळ्यात पहिले तर मी म्हणेन की मुलं होऊ द्यावी की नाही, तर मुलं नक्की होऊ द्यावी. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे काही ना काही लेवलला उत्तर नक्की असतं. काही गोष्टी आपल्याला 100% सुधारता येऊ शकतात, काही आपल्याला 80% सुधारता येऊ शकतात. पण विचार करून जर का आपण गर्भधारणेकरता प्रयत्न केला तर प्रत्येक गोष्टीला काही ना काही उत्तर आपल्याला नक्की मिळू शकतंय. आयुर्वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सांगितलेलं आहे गर्भधारणेच्या वयाबद्दल, ते त्यांनी खरं सांगितलंय की 16 वर्ष मिनिमम मुलीचं वय सांगितलेलं आहे आणि 24 वर्ष मुलाचं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा शरीरामध्ये धातू संपन्नता जी आहे ती असणं त्यांनी अत्यंत आवश्यक सांगितलेलं आहे. त्यामुळे 16व्या वर्षी मुलीचं जर का धातू संपन्न असला तरच बाळ होण्याकरता प्रयत्न करावा आणि मुलांकरता तर 24 वर्षाचं वय सांगितलेलं आहे. जे आजच्या काळामध्ये पण आपण बघतो आहोत की जिथे किती विचार केला जातो वयाचा किंवा काळजी घेतली पाहिजे वगैरे, त्याच्यात सुद्धा 21व्या वर्षी लग्न करायला हो सांगितलेलं. म्हणजे शास्त्र किती प्रगत असेल तेव्हा. आणि एकूणच जी काही काळजी आपण जर का वय जास्त झालं असलं तर काय घ्यायला पाहिजे ती आपण कार्यक्रमामध्ये जसे जसे ते टॉपिक्स येतील, कारण की आपण गर्भसंस्कारचा सत्र आता परत सुरू केलेला आहे लोकांची भरपूर मागणी असल्यामुळे, तर हा आपण स्टेप वाईज त्याच्यामध्ये बघूच या. नक्कीच. एक कॉल येतोय कार्यक्रमामध्ये. रेवती आहेत साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रेवती, काय समस्या आहे आपली? हॅलो मॅडम, नमस्कार. बोला. नमस्कार. हा वेगळा प्रश्न आहे माझा. माझं वय आहे 62. माझे तळपाय फार गरम होतात. अच्छा. तळपाय आणि पाऊल बर. गरम होतं आणि कडेचे गोटे सुचतायत. अच्छा अच्छा. हा. आणि लघवी साफ होते तुम्हाला रोज हो, किंवा हो. डायबिटीज वगैरे असं काही त्रास आहे? कुठलं नाही, डायबिटीस नाही, काय नाहीये. बीपी नाही, डायबिटीस नाही, काय नाही. हा. ओके. तळपाय फार गरम होत आहेत आणि पाऊल खूप दुखतायत, खूप म्हणजे खूप. राईट. काय सांगता येईल मॅडम यांना? म्हणजे एकतर मी म्हणेन की वय आता 60 क्रॉस झालंय आणि डायबिटीज नाहीये, बीपी नाहीये, हीच आधी मी म्हणेन की साधुवाद देण्यासारखी गोष्ट आहे. कारण की सध्याच्या काळामध्ये इतक्या लोकांमध्ये सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स दिसायला लागलेले आहेत की ज्याला त्रास नाही होता त्याने नक्कीच काहीतरी खूप चांगलं स्वतःची काळजी घेतलेली असली पाहिजे. आता बघा ताई, काय आहे की पाय दुखणं आणि पायामध्ये जळजळ होणं हे पायामधल्या कोरडेपणाचं द्योतक आहे. म्हणजे आतले जे आपले सांधे असतात त्याच्यातली जी हाडं असतात त्याच्या आजूबाजूला जो सगळा ओलावा असला पाहिजे, ज्याला आपण वंगण म्हणतो, ते जर का व्यवस्थित नाही राहिलं वयाप्रमाणे तर अशा प्रकारची दुखणी किंवा त्याच कोरडेपणामुळे आपल्या पायांमध्ये जळजळ किंवा अनइझीनेस किंवा काही लोकांना स्पर्श असह्यता पण होते. म्हणजे जरा टच झालं कुठे की नकोसं होतं. मग अशा लोकांना चप्पल वगैरे घातली तरच बरं वाटतं आणि जर का फरशीवरती किंवा जमिनीवरती नुसते चालले तर मग त्याचा आपल्याला त्रास होताना दिसतो. तर हे वाताचे वेगवेगळे त्रास आहेत की जे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. वातावरती सगळ्यात महत्त्वाचं काम जे आपल्याला करता येतं आणि सोपं सुद्धा असतं ते म्हणजे असतं ओलेपणा तिथे टिकवून ठेवणं. आणि ओलेपणा टिकवून ठेवण्याकरता तुपासारखा दुसरा काही मार्ग नाही. त्यामुळे संतुलनचं जसं पादाभ्यंग घृत आहे हे जर का तुम्ही दिवसातनं कमीत कमी एकदा किंवा दोनदा तळपायाला हलक्या हाताने ते लावायला सुरू करा. दिवसातनं एकदा जेव्हा जमेल रात्री केलं तर सगळ्यात उत्तम. तर काशाची वाटी येते त्या पादाभ्यंग घृताबरोबर, त्याच्याने तुम्ही हलक्या हाताने दोन्ही तळपाय जे आहेत ते 10-10 मिनिटं काशाच्या वाटीने चोळून काढा. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यामध्ये पादाभ्यंगची व्यवस्थितपणे पूर्ण प्रोसिजर पण मी दाखवली आहे. म्हणजे कसं करायचं, काय करायचं आणि त्याचे सगळे जे होणारे शरीरावरचे फायदे आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित त्याच्यामध्ये समजावून सांगितलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की डिटेलमध्ये बघून घ्यावं. याच्यामध्ये पाय थोडेसे काळे किंवा ग्रेइश होतात तर ते सुद्धा आपण कोरडे करून टाकायचे. शक्य असल्यास रात्री जे आहे ते पाय न धुताच तुम्ही झोपलात तर जास्त बरं राहील. त्याचबरोबरीने शरीरामध्ये सुद्धा सगळं आपलं पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आणि शरीरामध्ये ओलावा टिकून राहण्याच्या दृष्टीने आपल्याला आहाराची खूप काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच सगळं द्रवपदार्थ जे आहेत ते व्यवस्थित घेतले पाहिजे. पाणी प्यायचं असेल तर ते शक्य झालं तर संतुलनचं जे जलसंतुलन म्हणून पावडर्स आहेत सगळ्या कूलिंग इफेक्ट असणाऱ्या, तर ते तुम्ही जलसंतुलन घालून पाणी उकळलं तर त्याचा अजून तुम्हाला फायदा होताना दिसेल. तसंच संतुलन जे पित्तशांती म्हणून ज्या टॅबलेट्स आहेत त्याही तुम्ही 2-2 सकाळ संध्याकाळ घेतल्या तर त्याचा सुद्धा हा
सुद्धा जो कोरडेपणाचा त्रास तुम्हाला होतोय तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. आणि तसंच पायावरती हलक्या हाताने दिवसातून एकदा कधी पण संतुलनचं शांती तेलासारखं जे तेल आहे ते जरी तुम्ही जिरवलं तर तुमची एकूण हाडांची ताकद आणि सांध्यांची ताकद जी आहे ती सुद्धा वाढायला त्याच्यातनं मदत मिळू शकेल. तर हे सगळे उपचार तुम्ही नक्की करा. याच्याने तुम्हाला फायदा होईलच. नाही झाला तर मग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला तुम्ही नक्की प्रयत्न करा. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या विषयासंदर्भात आज आपण चर्चा करतोय. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून याच्याबद्दलची जी शास्त्रोक्त माहिती आहे ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर मालविका तांबे आपल्याला देतच आहेत. मात्र सरांचं जे पुस्तक आहे डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे यांचं गर्भसंस्कार नावाचं, याच्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची माहिती आणि जे आत्ता महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाचलं जातं, अभ्यासलं जातं आणि त्याच्या अनुषंगानं तशाच पद्धतीनं आपलं मूल कसं छान होईल याकडे सगळ्यांचा कल असतो. त्यामुळे या संदर्भात अधिक काही शंका असतील म्हणा, प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही थेट मॅडमना सुद्धा विचारू शकता. आत्ता आत्मसंतुलनचे जे नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही मॅडमची अपॉइंटमेंट घेऊ शकता. उपचार हवे असतील तर त्याही संदर्भात तुम्ही मॅडमना भेटू शकता. मात्र या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या आयुष्याशी फार निगडीत असलेल्या अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आजारांपासून जर लांब राहायचं असेल तर निश्चितपणानं या गोष्टी खूपच फायदेशीर असू शकतात. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात देखील या संदर्भात मी अधिक प्रश्न विचारणार आहे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आयुर्वेदीय गर्भसंस्कार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम पुन्हा एकदा स्वागत ब्रेक नंतर. खरं तर आता एक आणखीन वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. अनेक वेळेला जी कमी वयाची मुलं आहेत त्यांच्यामध्ये लठ्ठपणासारखा खूप मोठा प्रकृती आणि त्याला कारणं खूप वेगळी वेगळी आहेत खरं तर. पण अशी जोडपी ज्या वेळेला लग्न करतात त्यावेळेला मुलांची जी समस्या आहे ती खूप गंभीर स्वरूपाची निर्माण होते. अनेक वेळेला अनेक पद्धतीच्या क्रिटिकल्स काही गोष्टी तयार झालेल्या असतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे ते होत नाही. पण प्रकृती स्वास्थ्याकडे कशा पद्धतीनं बघतं आयुर्वेद आणि मुलात पहिलं मूल होणं ही जी प्रक्रिया असते त्यावेळेला प्रकृतीची कशी काळजी घेणं आई वडिलांनी स्वतःच्या, त्याबाबत काय आपल्याला सांगता येईल? बघा, याच्यामध्ये आपल्याला कसं एक तर लक्षात घ्यायला पाहिजे की आई वडील दोघांचीही 50% याच्यामध्ये जबाबदारी असते. म्हणजे जिनेटिक्स जे आहे ते दोघांकडूनही 50% मुलांपर्यंत जाणार आहे. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की कुटुंबाने, घरच्या लोकांनी, सगळ्यांनी हे समजलं पाहिजे की फक्त स्त्रीची एकटीची ती जबाबदारी नाही आहे. बऱ्याचदा जेव्हा गर्भसंस्कारच्या ट्रीटमेंट करता लोक येतात तेव्हा फक्त एकटा स्त्रीचाच फॉर्म भरतात, कारण की त्यांना असं वाटतं की ही आई होणार आहे तर हिचीच सगळी काळजी आपल्याला खरं घेण्याची गरज आहे. तर तसं नव्हे, दोघांचीही काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे. आणि ओबेसिटी आपण जे म्हणतो आहोत तर स्त्रियांमध्ये वेगळ्या प्रकारची ओबेसिटी असते आणि पुरुषांमध्ये वेगळ्या प्रकारची ओबेसिटी असते. पण दोघांमध्ये जर का हा अग्नीचा दोष असला की ज्याच्यामुळे वजन वाढतं आहे तर मुलांमध्ये सुद्धा आपल्याला तो त्रास तसा जाताना दिसतो. उलट आत्ता तर अशी त्रासदायक परिस्थिती आहे की तुम्ही 4वी-5वीची मुलं पाहिलीत तर खूप गोल गरगरीत असतात. म्हणजे त्यांचा आपण म्हणतो ना की खालचा भाग जो असतो पूर्ण पोटाचा, मांडीचा, पाठीचा, हिप्सचा, तर तो आत्ता इतक्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि आई वडील म्हणतात की आम्ही त्यांना जंक फूड देत नाही, आम्ही व्यायाम खूप करवायचा प्रयत्न करतो आहोत, पण यांचं वजन कमीच होत नाहीये. त्यामुळे आई वडिलांनी स्वतःच्या शरीरामध्ये कुठेही अग्नीचा दोष नाहीये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या तर कसं आहे की डिलिव्हरी नंतर वजन आपल्याला वाढताना दिसतंच ते स्त्रियांचं, कारण की सिझेरियन डिलिव्हरी होते किंवा नंतरची काळजीच नीट घेतली जात नाही किंवा वय खूप जास्त असतं जेव्हा प्रेग्नेन्सी राहते वगैरे. तर या सगळ्या कारणांमुळे आपल्याला वजन वाढताना दिसतंच आहे. त्यामुळे निदान प्रेग्नेन्सी राहत असताना दोघांनीही बारीक सडपातळ असलं तर जास्त बरं असतं प्रेग्नेन्सी राहण्याच्या दृष्टीने सुद्धा. आणि स्त्रीचं जे वजन वाढणार आहे त्या 9 महिन्यांमध्ये साधारण 12 ते 14 किलो वजन प्रत्येक स्त्रीचं आपल्याला वाढताना दिसतं. तर ते वजन वाढायला सुद्धा आपल्याला कुठेतरी जागा तर ठेवली पाहिजे की नाही. तर त्यामुळे जसं आपण मगाशी संतुलनच्या पंचकर्माबद्दल आपण बोललो होतो, तर पंचकर्मामध्ये ऑटोमॅटिकली वजन सुद्धा संतुलित व्हायला मदत मिळत असते. आता खूप जास्त प्रमाणात वजन जर का वाढलेलं असलं तर मग आपल्याला त्याच्यानंतर डाएट वगैरेची व्यवस्थित काळजी घेऊन आणि मग गर्भधारणेकरता आपण प्रयत्न करायला सांगतो. किंवा जर का थोड्या प्रमाणातच वाढलेलं असेल तर पंचकर्मामध्येच ते ऑलरेडी जर का व्यवस्थित होऊन गेलं तर मग आपण रसायनांची आणि आहाराची काळजी नुसतं गर्भसंस्कारच्या हिशोबाने कशी घेतली पाहिजे त्याचं आपण व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि मग त्यांना प्रयत्न करायला सांगतो.
पण त्यामुळे ओबेसिटी जर का दोघांमधून कोणालाही असली तर त्याच्याकरता व्यवस्थित औषधोपचार आणि पंचकर्म करून आणि मगच बाळ होण्याकरता प्रयत्न करावा, कारण की वजन हलणं हे काही सोपी गोष्ट नसते. सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर कमी वयामध्ये सुद्धा वजन खूप वाढलेलं दिसतं. खरं कसं आहे की शरीराची टेंडन्सी कशी असते की सुरुवातीला आपण अगदी सडपातळ असतो आणि साधारण 35शी क्रॉस झाली की आपल्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणात वजन वाढायला सुरू होतं. त्याच्यामध्ये चुकीचं काहीही नसतं, कारण की आपल्या शरीरामध्ये थोडं तरी साठवून ठेवणं आपण जे म्हणतो ना, त्या हिशोबाने शरीर त्याची तयारी करत असतं की जेणेकरून जेव्हा आपण उतार वयामध्ये जातो तेव्हा थोडं तरी आपल्या शरीरामध्ये सगळ्या धातू ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे बारीक आणि सडपातळ असणं हे साधारण आपण 25-30 कडे विचार करतो आणि जसं जसं 35 कडे वय जायला लागतं तसं शरीर थोडंसं भरणं जे आहे ते अगदी नॉर्मल असतं. त्यामुळे 35 नंतर आपण प्रयत्न जर का बाळाकरता करणार असतो तर नॅचरली थोडंसं दोघांचं वजन वाढलेलं असतं. आणि म्हणूनच मी म्हणते की आपल्याला ओबेसिटी किती प्रकारची आहे, काय प्रकारची आहे आणि खरोखरी काय आता परिस्थिती आहे, त्या सगळ्याचा विचार करूनच मग आपण त्यांना वजन कमी करण्याची गरज आहे की नाही सगळं समजावून सांगतो. म्हणजे असं नसतं की आपण 23 वर्षाची जर का स्त्री असली आणि 35 वर्षाची स्त्री असली तर दोघींना सेमच टाईपचं मार्गदर्शन दिलं जाईल प्रेग्नन्सी करता, असं नसतं. कारण की दोघींची मेटाबॉलिक एज जी असते त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यातले सगळे बदल जे आहेत ते करावे लागतात. आणि त्याचमुळे गर्भसंस्कार ही एक चांगली गोष्ट आहे, कारण की त्याच्यातनं आपल्याला व्यवस्थित इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन जे आहे ते करता येतं. आता बघा गेली 2 वर्ष आपल्याला कोरोनामुळे गर्भसंस्कार पुरस्कार जो श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेला होता तो आपल्याला करता आलेला नाही अनफॉर्च्युनेटली. तर त्यामुळे आता आपले समाजात आता परिस्थिती व्यवस्थित झालेली आहे. आपण जवळजवळ पॅन्डेमिकच्या बाहेर आलेलो आहोत अशी परिस्थिती सध्या दिसती आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आनंदही आहे. आणि म्हणून आमची इच्छा आहे की आपण परत हा गर्भसंस्कार पुरस्कार जो आहे तो सुरू करण्याचं या जूनपासून आपली तयारी सुरू करतोय आपण. आणि साधारण 15 मे पासून आपल्या प्रत्येक साईटवरती आणि सगळ्या याच्याकडे आपले डिटेल्स जे आहेत ते मिळू शकतील. आणि मुख्य म्हणजे जे गेल्या 2 वर्षात पॅन्डेमिकमुळे ज्या मुलांनी आपल्याकडे संतुलनला येऊन सगळं गर्भसंस्कार केलेला आहे पण आपल्याला त्यांना प्रशंसा किंवा त्यांचा आपल्याला सन्मान करता आलेला नाही, तर त्यामुळे आपण असा विचार केलेला आहे की 1 ते 4 वर्षाची जी मुलं आहेत सध्या त्यांचा आपण गर्भसंस्कार पुरस्कार आयोजित करतो आहोत. त्यामुळे ज्या लोकांनी पॅन्डेमिकमुळे कुठे ते पार्टिसिपेट मागच्या आणि त्याच्या मागच्या वर्षी नाही करू शकले त्यांनी खरं दुःखी व्हायची गरज नाही, कारण की आपण सगळ्यांनाच चान्स देणार आहे यावर्षी. तर सगळ्यांनी ट्यून राहावं या सगळ्या डिटेल्स करता, कारण की पॅन्डेमिकने आपल्याला अजून एक चांगली गोष्ट शिकवली ती म्हणजे ऑनलाईन. म्हणजे आपण समोरासमोर नसलो तरी कम्युनिकेशन किंवा सगळं जे म्हणजे सगळे प्रोग्राम्स वगैरे आहेत ते सुद्धा आपल्याला सगळे व्यवस्थितरित्या पार पाडता आले होते. तर त्या दृष्टीने आपण जी निदान ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती आपण यावर्षीपासून ऑनलाईन सुरू करतो आहोत. ज्यांना प्रत्यक्ष पहिलेसारखं पाठवणं सगळं शक्य आहे, फोटोज म्हणा सगळे डिटेल्स म्हणा ते तर पाठवूच शकतात ते, पण ज्यांना ते सगळं पाठवणं शक्य नसेल त्यांच्याही करता आपण सगळ्या सॉफ्ट कॉपीज वगैरे यावर्षीपासून अलाउ करणार आहोत. त्यामुळे ऑनलाईन सुद्धा तुम्ही या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊ शकता आणि तुमचे ज्या बाळाचे सगळे गुण आहेत त्याच्याकरता जी प्रशंसा गरजेची आहे ती नक्कीच आपल्याला संतुलनकडून मिळू शकेल. नक्कीच. याच संदर्भातला एक प्रश्न आहे की कदाचित जे नवीन भगिनी आपल्या कार्यक्रम बघत असतील त्यांच्या मनामध्ये आला असेल की गर्भसंस्कार किंवा गर्भसंस्कारासंदर्भात मार्गदर्शन घ्यायचं असेल तुमचं म्हणा, आत्मसंतुलन केंद्रामध्ये यासाठी यायचं असेल तर या सगळ्याची प्रोसेस काय असते, कधी तुमच्याकडे यावं गर्भसंस्कारांच्या या सगळ्या प्रक्रियेसाठी म्हणा आणि मार्गदर्शनासाठी हा साधारणतः काळ कोणता असायला पाहिजे, कधीपर्यंत तुमच्याकडे यायला पाहिजे? जेव्हा गर्भसंस्कार आपल्याला मुळापासून व्यवस्थित करायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 महिने पूर्वी, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रेग्नेन्सी असावीशी इच्छा आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी 3 ते 4 महिन्याआधी तरी तुम्ही येऊन तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. आता गर्भसंस्काराचे जी आपण पूर्वतयारी म्हणतो म्हणजे जी प्रेग्नेन्सी राहण्यापूर्वी, तर त्याच्यामध्ये आहाराला खूप जास्त महत्त्व असतो, जे आपल्याला प्रकृतीच्या हिशोबाने वगैरे विचार करावा लागतो. काही आपल्या घरांमध्ये अनुवांशिक आजार असतात की ज्याच्यावरती आपल्याला काम करणं गरज पडू शकते, किंवा तुमची जी काही त्यावेळेसची लाईफस्टाईल आहे, तुमचा जॉब प्रोफाईल जो काही आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी प्रॅक्टिकल विचार करावा लागू शकतो. तर या सगळ्याकरता थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने पंचकर्माची जी व्यवस्थित उपचार योजना आहे ती आपण जोडप्यार करता नक्की करत असतो. आणि त्यानंतर आपल्याला किती दिवस आपल्याला मिळतात, म्हणजे काही लोकांमध्ये सपोज काही म्हणजे
जी पाळी असते त्याच्याशी रिलेटेड काही त्रास असले, कारण की पुरुषांमध्ये काही वीर्याशी रिलेटेड त्रास असले, तर त्या सगळ्यांवरती काम करायला कुठेतरी आपल्याला वेळ जो आहे तो इंडिव्हिज्युअली विचार करावा लागतो. कोणामध्ये 2 महिने लागतात, कोणामध्ये 6 महिने लागतात. तर या सगळ्याची आपण थोडी जाणीव आणि मार्गदर्शन जर का ठेवला तर आपल्याला त्याच्यातनं बरेचसे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या शरीरामध्ये सुधरवता येऊ शकतात. आणि त्याचबरोबरीने हे जे पंचकर्म आहे त्याचंही ड्युरेशन त्या हिशोबाने आपल्याला ठरवावं लागतो. तर त्यामुळे थोडासा विचार करून हे तुम्ही 2-4 महिने जरी हातात ठेवले तर जास्त बरं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की गर्भधारणा ही काही घाई गडबडीची गोष्ट नाही आहे. बऱ्याचदा काय होतं, लोक करिअरमध्ये बिझी असतात आणि 35व्या वर्षी येतात आणि म्हणतात आता सगळ्यांना घाई झाली डॉक्टर, त्यामुळे आता आमच्याकडे वेळ बिलकुल नाही आहे, तर तुम्ही आधी सांगा की आम्ही प्रयत्न कधीपासून करू. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही तुम्ही आता 4-5 वर्ष लग्नानंतर घालवली असतील तर अजून एक 3-4 महिने जर का त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित तयारीला दिलीत तर उलट त्याचं आपल्याला मिळणारं जे फळ आहे ते जास्त चांगलं मिळतं. त्यामुळे मी ऑलरेडी माझं वय झालं नाही तर मला प्रयत्न करायलाच पाहिजे असा ॲप्रोच त्याच्यामध्ये ठेवू नये. उलट प्रॅक्टिकली सगळं कसं पॉसिबल आहे हे जर का तुम्ही तज्ज्ञांकडून समजून घेतलं तर जास्त उत्तम. आमच्याकडे आमच्या प्रत्येक सेंटरवरती याच्याबद्दल विस्तृत माहिती जी आहे ती दिलीच जाते. तर ज्यांना ही इच्छा असेल ते नक्कीच विचार करू शकतात. नक्कीच. म्हणजे आत्ताचाच जो भाग मॅडम म्हणाला की समुपदेशनासारखं, की आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नाही आहे किंवा त्या संदर्भात मार्गदर्शन आवश्यक आहे तर तुम्ही त्यासाठी सुद्धा संपर्क करू शकता. नुसतं असंच नाही आहे की आपल्याला उपचारच करून घ्यायचे आहेत म्हणूनच संपर्क करायला हवा. मार्गदर्शन नाही आहे, माहिती हवी आहे तर त्याकरता सुद्धा तुम्ही संपर्क करून घेऊ शकता. आणि त्याकरता आत्ता आत्मसंतुलनचे नंबर TV स्क्रीनवरती आपण पाहता. आणि ईमेल्स जरी पाठवल्या तर त्याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये सगळी उत्तरं जी आहेत ती देता येऊच शकतात. नक्कीच. मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.